युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 21 मध्ये आपली महाराष्ट्रीयन थाळी आलेली आहे आणि महाराष्ट्रीयन थाळीचा आता स्वाद घेणार आहे मी। सुरुवात माझी मिसळ बनवून झालेली, सगळे म्हणतात तू मुंबईची आहे, तू मिसळ बनव। आता मिसळपासून जे चालू झालं त्याच्यानंतर रेस्टॉरंट आणि आता डबा सर्व्हिस। सो आजपासून हिला आपण नाव देऊया पॅरिसची डबेवाली। मंथली सबस्क्रिप्शनचं जे प्राइस आहे ते 9 युरो आहे। ओके, भाकरी, भाजी, डाळ, सॅलेड आणि भात, म्हणजे एक प्रॉपर मील भेटते। साऊथ इंडियन ऑप्शन्स तर भरपूर आहेत आणि ते साऊथ इंडियन शॉप्स पण भरपूर आहेत, जे की बेसिकली मला वाटतं श्रीलंकन शॉप्स आहेत, पण ते ॲज अन इंडियन शॉप्स ओपन करून ठेवले आहेत, कारण की पाकिस्तानी ओनर पण भरपूर आहेत, दुसऱ्या कंट्रीजचे भरपूर आहेत, जे की नाव लावतात इंडियाचं, पण तो तुम्हाला फूडचा जो चव आहे ती नाही भेटणार। नमस्कार मित्रांनो, तुम्ही सगळे बघत आहात मीच तो मुंबईकर हा यूट्यूब चॅनल आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युरोप ट्रॅव्हल मराठी ब्लॉग 21 मध्ये। आणि जर तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितला असणार तर मी शेख रिपब्लिकला होतो, पुतनाहोरा या लोकेशनला होतो आणि आता तिकडून परत आलेलो आहे पॅरिसमध्ये आणि आता चाललो आहे मी पॅरिसच्या एका टेम्पलला व्हिजिट द्यायला, म्हणजेच हिंदू टेम्पल आहे, शिवान टेम्पल करून नाव आहे। सो बेसिकली साऊथ इंडियन किंवा श्रीलंकन हिंदू जे आहेत इकडे भरपूर आहेत, तर त्यांनी हे बनवलेलं टेम्पल आहे इकडे, हिंदू टेम्पल। सो आपण तिकडे जाणार आहोत, बरेच बघूया कसं आहे आतमध्ये इंटेरियर वगैरे। अलाउड नसेल शूटिंगला तरी मी थोडंसं कॅप्चर करायचं प्रयत्न करीन आणि मग माझ्या पुढच्या लोकेशनला जाईन। चला तुम्हारे बच्चा नाम को पावे जन्म जन्म के पुलिस झालं आता दर्शन मंदिरामधून आणि आता चाललो आहे माझ्या एका फ्रेंडच्या रेस्टॉरंटमध्ये, इंडियन रेस्टॉरंट आहे। सो तिकडे जरा इंडियन फूड खायला जाऊया आणि तुम्हाला तिकडचं जरा वाईब हे दाखवतो, पॅरिसमधलं इंडियन फूडही दाखवतो आणि थोडीशी मुलाखतही घेऊया। चला माझ्यासोबत आता बसली या शॉपची ओनर, म्हणजे या रेस्टॉरंटची ओनर सुरभी महाराष्ट्रातलीच एक मुलगी आहे जी पॅरिसमध्ये आलेली होती इकडे शिकायला आणि शिकल्यानंतर तिने आता एक पार्टनरशिपमध्ये
असं एक एस्टॅब्लिश केलं आहे तिचा बिझनेस. तर ती इकडे इंडियन फूड सर्व करते, बट तिने आता एक नवीन कॉन्सेप्ट सुरू केलेली आहे ज्याचं नाव आहे डब्यावाला. जो आपल्या म्हणजे मुंबईमध्ये जो डब्यावाला असतो तीच एक सेम कन्सेप्ट आहे. आणि ती या कन्सेप्टमध्ये तुम्हाला महिनाभर इंडियन फूड, महाराष्ट्रीयन फूड किंवा जे काही इंडियातले फूड आहेत नॉर्थ साऊथ सगळीकडचे एक तिने मिक्सअप केला आहे, एक मेन्यू बनवला आहे आणि त्या मेन्यूला ती सर्क्युलेट करत राहणार आणि महिनाभर तुम्हाला एक डब्बा टिफिन ती तुमच्या एक घरात पोचवणार किंवा एक लोकेशन डिसाईड करणार, तिकडून तुम्ही पिकअप करू शकता. सो असा तिचा एक कन्सेप्ट आहे. तर आपण तिला विचारूया काय काय तिची आयडियोलॉजी आहे याच्यामध्ये. आणि सुरभी, तू मला सांगू शकते काय की किती मेन्यूमध्ये आयटम्स आहेत आणि काय तुझं प्रोसेस कशी आहे? नमस्कार तन्मय. नमस्कार. माझं नाव सुरभी मणिलाल. मी पॅरिसमध्ये गेले 8 वर्ष आहे. बिगिनिंग 2 years जोरात बोला. मास्टर्स कम्प्लीट केलं आहे हॉस्पिटॅलिटीमध्ये. इंडियामध्ये पण सेम फील्ड होतं. आफ्टर दॅट आम्ही इथे आलो. त्याच्यानंतर आम्ही असं नोटीस केलं की इंडियन क्विझिन इथे खूप कमी आहे आणि मिसप्रेझेंट केलं जात आहे. आणि दॅट इज वॉट वी नोटीस की एवढं खास आवडलं नाही. आम्ही बरेच रेस्टॉरंट्समध्ये गेलो आणि ते मनासारखं जेवण नाही भेटलं जे इंडियामध्ये भेटतं. एक्झॅक्टली. ते आणि नॉर्थ इंडियन जास्त आहे, महाराष्ट्रीयन खूप 0 म्हटलं तरी चालेल. एकच ऑप्शन आहे घर, घरी खाऊ शकतो. आणि अनदर थिंग की इथे थोडंसं वेदर ज्या टाईपचं वेदर आहे त्याप्रमाणे इथे व्हेजिटेबल्स नाही आहेत, जशा आपल्या भाज्या भेटत नाहीत त्या मुंबईमधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या. हां, आणि मराठीपणा जात नाही. ते सगळं हवं आहे, ते पाहिजे, ते लहानपणापासून जे खात आलोय ते पाहिजे, ते हवं आहे, ते खूप गरज आहे. आणि ती चव, महाराष्ट्रात म्हटलं की चव तर पाहिजेच पाहिजे. ते प्रॉपर स्पायसीनेस, मसाला झणझणीत हवं. सुरुवात माझी मिसळवरून झालेली. सगळे होतं तू मुंबईची आहे, तू मिसळ बनव. त्या मिसळपासून जे चालू झालं त्याच्यानंतर रेस्टॉरंट आणि आता डबा सर्व्हिस. ओके. पण आमचं डबा सर्व्हिसचा डबाची जे कन्सेप्ट आहे ती होम कुक आहे. रेस्टॉरंटमध्ये आम्ही प्रॉपर रेस्टॉरंट स्टाईल देतो. ओके. पण जे डब्यामध्ये आहेत ते प्रॉपर घरचं जेवण आहे. सो रेस्टॉरंटचा एक मेन्यू वेगळा आहे आणि डब्याचा एक मेन्यू वेगळा आहे. एक्झॅक्टली. सो रेस्टॉरंटमध्ये तिचा एक पार्टनर आहे, तो रेस्टॉरंट ऑपरेट करणार, त्याचा मेन्यू वेगळा असणार. आणि ही स्पेशली घरातून तो डब्बावाला सिस्टम जो आहे तो ऑपरेट करणार. म्हणजे दोघं असे फॉर द बिगिनिंग. त्याच्यानंतर आमचं एक क्लाउड किचन आहे. क्लाउड किचन आम्ही, कारण मी एक नोटीस केलं किती पण आम्ही रेस्टॉरंटमध्ये बनवतोय ते घरची चव येत नाही. जेव्हा घरी बनवतो ना ते घरची चव येतेच येते. आय डोंट नो हाऊ, बट घरात राहून ते प्रेमाने बनवलेलं त्या सगळ्या गोष्टी, चपाती, ते घराचा घरपणा येत नाही. ओके. तर तो मग असा विचार केला की आधी घरातून चालू करायचं, त्याच्यानंतर मग हळूहळू बघू लोकांना कसं आवडतंय. पण स्पेशली महाराष्ट्रीयन लोकांसाठी आम्ही हे आणलंय की त्यांना घरचं जेवण भेटावं. त्याचबरोबर जसं आपलं सावजी चिकन आहे, आपलं कोकणी पद्धतीचं चिकन, मच्छी, फिश, कोलंबी, सगळं जे तुम्ही बोलाल ते, पोहे, नाश्ता वगैरे सगळं देतो. मोदक, पुरणपोळ्या तेही आम्ही प्रोव्हाइड करतो, पण प्री ऑर्डर मध्ये, लगेच नाही. आता सगळं सुरुवात जशी मी रिक्वेस्ट केली. एक्झॅक्टली. जशी ह्यांनी 3-4 दिवस अगोदर रिक्वेस्ट केली, त्या रिक्वेस्ट प्रमाणे आपल्याला जेवण भेटलेलं आहे. एकदम महाराष्ट्रीयन पद्धतीचं प्रॉपर जेवण भेटलेलं आहे, पण तुम्हाला रिक्वेस्ट करावी लागेल अगोदर. आणि याचे जे तू डबेवाली सर्व्हिस आहे त्याची प्राइसिंग वगैरे काही तू डिसाईड केलं? सध्या बिगिनिंगला आम्ही खूप कमी प्राइस ठेवलंय, कारण मला असं वाटतं की सगळ्यांना परवडणार नाही. जर जास्त हाय प्राइस परवडणार नाही. आणि आमचं फोकस स्टुडंट्स आहेत आणि जे वर्क करतात, जे घरापासून लांब आहेत खूप, त्यांच्यासाठी आहे. आमचा फोकस मोस्ट प्रोबेबली स्टुडंट्स राहणार आणि त्यांच्याकडे एवढे पैसे नसतात, पार्ट टाइम करत असतात, तर त्यांना थोडा त्रास होतो. तर 9 युरोमध्ये एवढं चांगलं जेवण भेटणं खूप डिफिकल्ट आहे पॅरिसमध्ये. तर बिगिनिंगमध्ये आम्ही तेच करणार आहोत. आम्ही प्राइसेस कमी ठेवल्यात. मंथली सबस्क्रिप्शनचं जे प्राइस आहे ते 9 युरो आहे. तुम्ही जर असा डबा डिरेक्टली ऑर्डर करताय की आज आम्हाला हवाय किंवा उद्या आम्हाला हवाय, तर त्याचं 11. ओके. 2 युरो जास्त, विच इज नथिंग. लाईक 11 युरोमध्ये तुम्हाला भाकरी, भाजी, डाळ, सॅलेड आणि भात
म्हणजे एक प्रॉपर मील भेटते. एक्झॅक्टली प्रॉपर एक मील आठवड्याला. आणि आमचं पूर्ण एक वीकली 4 आठवड्यांचा पूर्ण महिन्याचा एक शेड्यूल असणार आहे. ओके. ज्याच्यात प्रत्येक आठवड्यामध्ये एक भाजी, कडधान्य तुमचं. सध्या बिगिनिंगला आम्ही व्हेजिटेरियन करतोय. ओके. आफ्टर 2 months मे बी नॉनव्हेज करू. आणि सध्या तर व्हेजिटेरियनवर जास्त लक्ष, कारण व्हेजिटेरियनवाल्यांचे जास्त हाल होतात इथे. नॉनव्हेज तर भेटतं पण व्हेजिटेरियनवाल्यांचे खूप हाल आहेत. साऊथ इंडियन ऑप्शन्स भरपूर आहेत. साऊथ इंडियन ऑप्शन्स तर भरपूर आहेत आणि ते साऊथ इंडियन शॉप्स पण भरपूर आहेत, जे की बेसिकली मला वाटतं श्रीलंकन शॉप्स आहेत, पण ते ॲज अन इंडियन शॉप्स ओपन करून ठेवले आहेत. कारण की पाकिस्तानी ओनर पण भरपूर आहेत, दुसऱ्या कंट्रीजचे भरपूर आहेत, जे की नाव लावतात इंडियाचं, पण तो तुम्हाला फूडचा जो चव आहे ती नाही भेटणार तिकडे. कारण की शेफ वगैरे सगळे तिकडचे आहेत, श्रीलंकन किंवा पाकिस्तानी. तो त्यांच्या कल्चरचा फूड आहे. आणि आम्ही आता थोडंसं फ्युजन केलंय की फक्त महाराष्ट्रीयनवर नाहीये लक्ष, गुजरात, नॉर्थ थोडंसं घेतलंय. तर साऊथ इंडियन एवढं आम्ही देत नाही, कारण साऊथ इंडियन इथे आहेत, भरपूर आहेत. आणि घरचं जेवण जे आहे ना, तूप आम्ही घरी बनवतो. ओके. ज्वारी आणि बाजरीची भाकरी इथे कोणी देत नाही, तर ते आम्ही ऍड केलंय. ओके. तुझ्या मेन्यूमध्ये एक्झॅक्टली ज्वारीची बाजरी आम्ही खूप 2-3 महिन्यापासून प्लॅन केलं, बनवलं, टेक्निक्स वापरले की कशा भाकऱ्या सॉफ्ट राहतील, डब्यामध्ये कसे जातील. ओके. ते सगळ्या डिस्कशन केल्यानंतर मग आम्ही याच्यावर आलो. ओके. की असं करायचं. आणि जो डब्बा असणार आहे तो आता आम्हाला घेऊन यावा लागणार स्वतःचा की काय? त्याच्यासाठी थोडा वेळ आहे, कारण आता आम्ही सध्या फक्त नॉट प्लास्टिक बट रियुजेबल कटलरीज आणि एवढंच सगळं यूज करू इन द बिगिनिंग. पण तुमचं जर मंथली सबस्क्रिप्शन असेल तर आम्ही आमच्या डब्याचं ते प्रोव्हाइड करणार. ओके. प्रॉपर तो आपला डबा येणार, जे आपण महाराष्ट्रातून ऑर्डर केलाय. आणि ते डबे आम्ही प्रोव्हाइड करणार. पर पर्सन 2 डबे दिले जातील. ओके. हा, तो रियूज करायसाठी. नेक्स्ट डे मी आले तर मी तो डबा घेईन आणि हा डबा घेईन. 6 दिवस आठवड्याचे डबा. जर महिनाभर तुम्ही घ्याल तर €9 एक डबा पडेल. वीकली घ्याल तर 10 आणि सडन ऑर्डर असेल तर 11. ओके. सो मंथली प्राइस मला वाटतं चांगली आहे €9ची मंथली सबस्क्रिप्शन. आणि बरेच आयटम्स मी मेन्यू चेक केला तो डब्यावाल्याचा, भरपूर आयटम्स आहेत. एव्हरीडे स्ट्रीट फूड ठेवलाय, पावभाजी ठेवली आहे, वडापाव ठेवलाय, मिसळ आहे. पॅरिसमध्ये पावभाजी मिसळपाव तुम्हाला घरचं एकदम प्रॉपर. सो एक चांगली कन्सेप्ट वाटते मला. जे कोणी पॅरिसमध्ये राहत आहेत किंवा पॅरिस इल डे फ्रान्समध्ये पण सर्व करणार. आम्ही सध्या ला डिफॉन्स आणि ला डिफॉन्समध्ये लंच टाइम. ओके. तिथे सगळे स्टुडंट्स असतात आणि कॉर्पोरेट वाले सगळे तिकडे असतात, कॉर्पोरेट ऑफिस. ओके. तर तिथे आम्ही आधी लंच आणि पॅरिस इन्क्लूड आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मग इन द इव्हनिंग जे आम्ही लेटर चालू करू, विलजी 3 साईडला रात्री आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत. आम्ही ऑलमोस्ट सगळं कव्हर करत आणलंय. ओके. थोडा त्या बाजूचा पार्ट समजलं. कम्युनिटी ग्रो करू. आपली कम्युनिटी ग्रो करेल, आपली होऊन जाईल कम्युनिटी. कारण सगळ्या कम्युनिटीज आहेत तिथे. महाराष्ट्रीयन कम्युनिटी थोडी कमी आहे, मागे पडली थोडी असं मला वाटतंय. कुठे मागे नाही, ते त्यांना आणलं हवं. जसं आता मी जवळ आणते ना जेवणातून, तसं एकत्र आली पाहिजे कम्युनिटी. हो, बरोबर. सो एक चांगला तिने कन्सेप्ट सुरू केलेला आहे डब्यावाल्याचा. सो आजपासून हिला आपण नाव देऊया पॅरिसची डब्यावाली. सो बघूया डब्यावाली काय गाजवते, काय करते इथे पॅरिसमध्ये. सो ट्राय करूया इकडचं रेस्टॉरंटचं जेवण, कारण की डब्यावाल्याचं थोडं मी आता ट्राय केलेलंच आहे. चिकन ट्राय करीन नक्कीच. आणि कोलंबी संपली आहे. माझी फिश फूड एकदम मला आवडतं. फिश एकदम बघितला की मी एकदम झटपून जातो. तुम्ही पोर्तुगलमध्ये बघितलं असणार तसंच. आता फिश संपली, आता चिकन जे आपण रोज खातो ते आता खाऊया, बघूया. पण घरातलं आहे, सो ट्राय करायला हरकत नाही. आणि ते रेस्टॉरंट आहे. सो ही जी थाली होती ती घरातली होती, म्हणजे जी तुम्हाला टिफिन सर्व्हिसमध्ये भेटणार आहे डब्यावाल्यामध्ये. बट हे मी स्पेशली नॉनव्हेज थाळी बनवल्याला सांगितली तिला, पण ती आता व्हेजमध्ये आहे त्यांच्या इथे. सध्या व्हेज आहे, पण ऑर्डरवर मी नॉनव्हेज बनवणार. की जसं मला वाटलं की आता सगळे बोलतात की द्या नॉनव्हेज करा, आम्हाला हवं आहे. ओके. तर विल शिफ्ट टू 2 days बिफोर यू जस्ट हॅव टू ऑर्डर. 2 दिवस अगोदर ऑर्डर द्या
तुम्हाला नॉनव्हेज पाहिजे, तुम्हाला व्हेज पाहिजे, सगळं भेटेल. ओके. सो आत्ताच्या ज्या मेन्यूमध्ये व्हेजिटेरियन आहे सध्या. तो अख्खा महिन्याचा मेन्यू जो आहे आमचा तो व्हेज आहे. त्याच्यात Okay. काही नॉनव्हेज नाही आहे. प्रॉपर तूप, सगळं एकदम देसी सगळं सगळं. देसी एकदम. वेगवेगळ्या टाईपचे सॅलेड, चटण्या आम्ही ऍड केल्या. Okay. जवसाची चटणी आम्ही ऍड केली, आम्ही हिरव्या कांद्याची चटणी ऍड केली आहे. इकडे भेटणार नाही. नाही, असं इकडे कोणी नाही भेटणार. देणार. इकडे पक्का नाही भेटणार. पॅरिसमध्ये झाले मला आता 3-4 वर्ष राहतोय, मी कधी नाही खाल्लंय. पावभाजी येऊन खाल्लेली पण एवढं काही टेस्ट नाही लागत जो मुंबईचा. नेक्स्ट टाइम पावभाजी. नेक्स्ट टाइम पावभाजी रेकॉर्ड आहे, बघूया. नेक्स्ट टाइम पावभाजी येऊन खायला नक्कीच. ठीक आहे. तर बघू अजून काय काय एक्सप्लोर करतो आम्ही आणि असेच बोलत राहणार आहे. काय ना काय खात बघूया. चला. ओके. मित्रांनो, फायनली आपली महाराष्ट्रीयन थाळी आलेली आहे आणि त्या थाळीमध्ये बघू शकता तुम्ही सोलकढी आहे, राईस आहे, परत कोलंबी आहे, कोलंबीचं फ्राय आहे आणि चिकनचं थोडं ग्रेव्ही टाईप आहे, भाकरी आहे. प्रॉपर असं महाराष्ट्रीयन टच आहे ह्याला. सो ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो. आता मी आलो आहे वरच्या लोकेशनवरती, म्हणजे इकडे हॉल आहे मोठा. खाली आता मगाशी होतो आणि आता वर आलो आहे आणि आता आपण सरळ जाणार आहे किचनमध्ये. किचनमध्ये काय धावपळ चालू आहे ती बघूया आणि काय शेफ लोक बनवत आहेत तिकडे इंडियन क्युझिनमध्ये ते चेक करूया आपण. चला तर तुम्हाला दाखवतो. हे बघा इकडचं हॉल वगैरे आहे. हे इकडचे ओनर आहेत, सेकंड ओनर वर्षित भाई आपले, आणि हे आता सगळं करतायत इकडे, सांभाळत आहेत ऑपरेशन्स वगैरे. आणि आता आपण किचनमध्ये बघूया काय सीन आहे. तर शेफ लोक आता इथे मला वाटतं नान बनवत आहेत. शेफ क्या बना रहे आप? स्पेशल कुछ नहीं, नान बना रहा हूं बस. नान बना रहे हैं और ये हमारे बड़े शेफ है. मैं बना रहा हूँ यहाँ पर दाल मखनी. दाल मखनी है. ये हमारे बहुत बड़े शेफ है, गोपाल शेफ. बहुत जगह घूमे हुए शेफ है, बहुत जगह काम किया मैंने. पूरा गल्फ में काम किया है. गल्फ, मलेशिया, मालदीव, बहुत जगह काम करके आया मैं. आपका एक्सपीरियंस कैसे था वहाँ पे और यहाँ पे? यहाँ पे यूरोप तो यूरोप है, गल्फ है, बहुत दोनों में काफ़ी फ़र्क है. लेकिन काम के हिसाब से काम तो काम है, पर यहाँ पे ज़्यादा एंजॉयमेंट है काम का. यूरोप में? यूरोप में थोड़ा एंजॉयमेंट है. गल्फ में क्या है कि आपको कोई लिमिट नहीं है. यहाँ पे तो आप 8 घंटे से ज़्यादा नहीं कर सकते. तो ये है कि यहाँ पे काफ़ी जगह अच्छी है. हाँ. तो हाँ, मालदीव में भी था मैं, आइलैंड के अंदर था, उधर भी मैंने काम किया. वहाँ भी ये है कि 10 घंटे के करीब काम करना पड़ता था. हाँ. तो यहाँ पे अच्छा है काम? यहाँ पे बढ़िया है, बहुत ज़बरदस्त है. चलो सही है. चलो थैंक यू इंटरव्यू के लिए. और ये हमारे हैं नेपाल के शेफ. बनाओ कोई नान लगा रहा हूँ, नान नीचे. सागर भाई है हमारे नेपाल के शेफ, नान एक्सपर्ट है. क्या नाम लग रहा है सागर भाई. बघा मित्रांनो, यस. प्रॉपरली एकदम स्पीड मध्ये एकदम. 10 मिनट में 10 नान लग जाएंगे मतलब? हाँ, आराम से 10 मिनट में 10 नान लग जाएगा. एक्सपीरियंस इतना ज़्यादा है ना कि 10 मिनट में 10 नान आराम से लगे. अरे वाह, ये तो नॉर्मल है. अभी बोलते बोलते तीसरा नान आ गया. हाँ. देखो